हाय फ्रेंड्स, मी नैना विश्वासराव. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज डोहाळे जेवण आहे, त्यासाठी मी चाललेली आहे. तर माझ्या समोरच्याच अपार्टमेंटमधल्या कुरुणकर काकूंच्या मुलीचं ऋतुजाचं आहे डोहाळे जेवण. तर तिकडे जाणार आहे. तर चला, डोहाळे जेवण कसं होतं आहे ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला जाऊयात आता तिकडे. तर फ्रेंड्स, अगदी घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरच हॉल आहे. तर आल्या आल्याच आम्हाला गेटपाशी ही सुंदर अशी रांगोळी दिसली. कोणीतरी येणार ग अशी सुंदर अशी लहान बाळाची रांगोळी दिसली. खूप छान वाटलं, मस्त. तर चला आता आपण जाऊयात आतमध्ये. काय काय पाहायला भेटणार आहे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर काकू आणि अपूर्वा आताच वरती गेल्यात आणि आम्हीसुद्धा निघालेलो आहोत हॉलमध्ये. तर आता भेटूयात हॉलमध्ये गेल्यावरच. तर जेवढा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करता येणार आहे तेवढा मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे. वा, तर सुंदर असं डेकोरेशन, अगदी कलरफुल असं डेकोरेशन इथे आहे. तुम्ही पाहू शकता भरपूर पाहुणे मंडळीसुद्धा आलेली आहे. तर आता काही वेळातच ऋतुजाचं सुद्धा आणि सौरभचं आगमन होणार आहे. होणाऱ्या बाळाच्या आईबाबांचं आगमन होणार आहे. तर चला आपण पाहूयात. तर फुलांची उधळण करून सौरभ आणि ऋतुजाचं स्वागत झालं आहे हॉलमध्ये. खूप मस्त, फार भारी वाटतंय. खूप हा क्षण हा अगदी आईवडिलांसाठी किंवा आईबाबा, होणाऱ्या आईबाबांसाठी अगदी अविस्मरणीय असतो. तर फार मस्त. आल्या आल्या पहिल्यांदा फोटो सेशन आणि पुढे काय काय होतं आहे ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर चला पाहूयात. मुलीचं डोहाळं म्हणजे आईचा आनंद अगदी गगनात मावेनासा असा होतो. लेकीसाठी काय करावं आणि काय नाही असं होतं. जसं दिवाळ सण आल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण काय बनवावं आणि काय नाही असं होतं. त्याचप्रमाणे इथे झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता सुंदर असं डेकोरेशन इथे तुम्हाला पाहायला भेटतं आहे. त्याचबरोबर लेकीचे डोहाळे पुरवण्यासाठी भरपूर काही पदार्थ इथे केलेले आहेत काकूंनी आणि त्यांच्या सुनेनी मिळून. तर खूप छान, मस्त. तर अपूर्वाने खूप सुंदर असं डेकोरेशन इथे केलेलं आहे आणि खूप मस्त. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुम्हाला खूप काही पाहायला भेटणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील. तर हे पहा, चिंचाबोरांपासून सगळं काही इथे मांडलेलं आहे. सगळे डोहाळे काकूंनी लेकीचे पुरवलेले आहे. तर चला आता पुढे काय काय होतं आहे ते आपण पाहूयात. तर काका आणि काकू ऋतुजाच्या सासू सासऱ्यांचं पहिल्यांदा मानपान करत आहेत. ओटी वगैरे भरणं आणि त्यांना पोशाख वगैरे देणं हे सगळं पहिल्यांदा होणार आहे आणि मग ऋतुजाची ओटी वगैरे भरणं सुरू होणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या भाऊजांनी एकत्र मिळून त्यांचं औक्षण केलेलं आहे आणि प्रत्येकाची आता सगळ्या माम्या मावशा सगळ्यांनी असं एकत्र येऊन औक्षण करून तिची ओटी वगैरे भरलेली आहे. तर असाच प्रोग्राम पुढे चालणार आहे. ह्या प्रोग्राममध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी बर्फी आणि पेढा आहे असं काहीच पाहिलं नाही किंवा ओळखलं नाही. कारण ऋतुजाची अशी इच्छाच नव्हती, काही हो फक्त चांगलं हो एवढीच इच्छा. तर मला हे फार आवडलं.
ओटी भरण्याचा कार्यक्रम खूप छान असा चालूच आहे इकडे। तोपर्यंत अपूर्वा सगळ्या बायकांची ओटी भरते, सगळ्यांना रिटर्न गिफ्ट्स देते। ह्या ज्या बॅग्स आहेत त्या रिटर्न गिफ्टसाठी सगळ्यांना वाटलेल्या आहेत। तर खूप छान बॅग त्यांनी वाटलेल्या आहेत। तर सगळ्यांना कुंकू लावून सगळ्यांच्या ओट्या अपूर्वाने भरलेल्या आहेत। आणि त्यानंतर आता आमचं सगळ्यांचं फोटो सेशन आणि मग काहीतरी सरप्राईज डान्स वगैरे असणार आहे, तर ते सुद्धा तुम्हाला दिसणार आहे। तर पाहूयात ते। आज सजिया रे सारा शहर, आज हो गई वे रब दी महर, हाय सजिया रे सारा शहर। तर बेबी शॉवर म्हटलं तर केक कटिंग हे आलंच। तर सुंदर असा केक आता ऋतुजा आणि सौरभ कट करणार आहेत आणि टाळ्या वाजवून सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। तर खूप मस्त भारी वाटतंय। तर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा। तर आता दोघेही घेणार आहेत उखाणे, तर पाहूयात उखाणे। आईबाबाच्या भूमिकेत ऋतूला आयुष्यात नवीन सोहळे, ऋतुजाचं नाव घेतो आता तुम्ही सगळे कुरळचे डोळे। फायनली ऋतुजाचं डोहाळे जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही सगळे आलेलो आहोत खाली जेवणासाठी। तर मस्त आता असं जेवण करणार आहे आणि मग जाणार आहे घरी। तर ऋतुजाच्या डोहाळे जेवणाचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओज व्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील। तर भेटत राहूया अशाच छान नवनवीन वेगवेगळ्या व्हिडिओज व्लॉगसोबत। तर सगळे मस्त असं आता जेवण करत आहेत। दुपारचे 2 वाजलेले आहेत। आम्ही 11:30 पासून इथे आलेलो आहोत। पूर्ण जेवढा व्हिडिओ तुमच्याबरोबर मला शेअर करता आला तो सगळा मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। तर भेटूया अशा छान व्हिडिओ बरोबर। धन्यवाद।